भैया तर काहीच बोलला नाही. काय चाललंय विश्वंभरच्या मनात नक्की? विश्वंभर, तू काहीही निर्णय घे रे. शेवटी मला जे साध्य करायचंय ना ते मी करणारच. काय झालं असेल? सावलीताईने आपल्या सगळ्यांना इकडे का बोलवलं असेल? शुभूची बहीण सानिकाबद्दल विचारायला बोलवलंय. म्हणजे आपल्या एंट्री रेजिस्टर मधलं एक पान गायब आहे. मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्यातलं थोडंसं फुटेज सुद्धा गायब आहे. आणि ह्याच बरोबर आणखीन बरेच पुरावे आहेत माझ्याकडे ज्याने हे सिद्ध होतं की सानिका ह्या घरात आली होती आणि मदनने नक्कीच तिच्याबरोबर काहीतरी केलंय. आणि मला हेही चांगलं माहितीये की तुमच्यापैकीच कोणीतरी मदनला मदत सुद्धा केली. मला तो माणूस कोण आहे हेही माहितीये, पण मला त्या व्यक्तीने स्वतःहून कबुली द्यावी असं वाटतं. त्यामुळे आता गप गुमान तुमचा गुन्हा कबूल करा, नाहीतर हे सगळं जाऊन मला बाबांना सांगावं लागेल. आणि मग बाबा काय करू शकतात ह्याची कल्पना तर आहेच ना तुम्हाला. श्रावणी, भैयासाहेबांना नको सांगूच ग. त्यांचा राग कसा आहे तुला चांगलंच माहितीये. बरं बरं ठीक आहे. तुमच्याकडे आता 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करायचा, नाहीतर मग मी बाबांसमोर उभं करीन आणि मग बाबा जी शिक्षा देतील ती भोगायला तयार व्हा. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. श्रावणी, तुला ज्या नोकराचं नाव माहितीये, अगं त्याने आपल्याकडे खूप वर्ष काम केलंय आणि त्याला जर कामावरून काढलं तर त्याची पोरं बाळं रस्त्यावर येतील ग. त्याचे हाल. काकू काकू, अगं पण हा विचार त्यांनी त्या वाईट मदनला मदत करण्याच्या आधी करायला हवं होतं नाही का? आणि बरं मी काय म्हणते, असं समजूया झाली असेल चूक, काही हरकत नाही, जाऊ दे. पण मग आता मी एवढा चान्स देतेय ना, तर त्यांनी कबूल करावं सगळं आणि सेफ व्हावं. काय बरोबर आहे. अरे बापरे, वेळ संपत आली. 5 4 3 2 1. आता करतेस बाबांना फोन. हो हो. श्रावणीताई थांबा, साहेबांना नका सांगू प्लीज. मी मॅडी सरांना मदत केली. मीच ते रजिस्टरमधलं एंट्रीचं पान फाडलं आणि सीसीटीव्ही फुटेज पण मीच डिलीट केलं. पण मी हे सगळं मॅडी सरांच्या सांगण्यावरनं केलेलं.